मनी सरांना माहित आहे. आम्ही जाऊ का? थँक्यू. आणि सर कोणी मारलं तुम्हाला प्लीज सांगा मला. कोणी मारलं तुम्हाला? हे सगळं कसं झालं? मणी अरे हे काय झालं? हे बस. ही खोटी नाटकं माझ्या समोर करू नका. तोंडावर गोड बोलायचं आणि मागे मात्र कारस्थानं करायची. मला माहितीये मणी सरांना तुम्ही आणि तुमच्या माणसांनीच मारलंय. काय बोलतेस तू हे स्वानंदी? जे खरं आहे ना तेच बोलतीये मी. मणी सर आज पेपरवर सह्या करणार होते. ते पेपर्स वकील घेऊन जाणार होते. प्रोसेस पूर्ण होणार होती. अर्जुन लीगली आमचा होणार होता. पण नाही, तुम्हाला ते होऊ द्यायचं नव्हतं. म्हणून तुम्ही हे सगळं नाटक केलं. मणी सरांना खोटा फोन केला आणि तुम्ही त्यांना बाहेर बोलावलं आणि मारहाण केली. बरोबर ना? स्वानंदी, बोलायच्या आधी 100 वेळा विचार कर. आपण सगळे इथे बसलो होतो. मणीला फोन आला आणि तो गेला. मी कसा काय त्याला फोन करीन? आता माझ्या कार्यकर्त्यांचा आवाज आला म्हणून मी इथे खाली येऊन बघतो तर काय त्याला लागलंय? मी हे कसं काय करू शकेन? बास बास करा तुमची नाटकं. मला माहिती आहे सगळं तुम्ही घडवून आणलंय आणि यापुढे तुमची खोटी सिंपती नको आहे आम्हाला. स्वानंदी, स्वानंदी प्लीज त्यांना काही बोलू नका. त्यांचा काही दोष नाहीये. म्हणजे आपण त्या मुलांना एका कंपनीवर जॉबला लावलं होतं. तिथे त्या कंपनीमध्ये एक जुनी युनियन आहेत. त्या युनियनच्या लोकांनी आपल्या पोरांवर जरा आरोप केलेत. वादावाद झालेत त्यांच्यात. मी सोडवायला गेलो तर मलाच मारलं त्यांनी. तेव्हा तुम्ही त्यांना काही बोलू नका. आपण वरती जाऊयात. मला आराम करायला पाहिजे. हो आराम करूयात. मणी सर ते पेपर्स कुठे आहेत? ओरिजिनल पेपर्स, आपल्या अर्जुनचे पेपर्स कुठे आहेत? तुम्ही सोबत घेऊन गेला होतात ना? मणी सर बोला काहीतरी. पेपर्स कुठे आहेत?